बरं. तुम्हाला पण थोडं नॉस्टॅल्जिक फील झालंच असेल ना? खरं सांगू का, मी पण ना लहान असताना अशीच भातुकली खेळायचे. म्हणजे मारी बिस्किटचा भात असेल, फ्रुटीचं वरण, थँक्यू, किंवा बिस्किटांचा केक, किंवा आईकडून ना पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि त्याची चपाती लाटायची. जाम मज्जा यायची. आणि भातुकली खेळताना मला तर असं फील यायचं ना की मी खूप मोठी शेफ आहे. शेफ नाही, ऍक्च्युली मला असं वाटायचं की मी आईच आहे. अगदी या दोघींसारखं धमाल करायचं. आजच्या आपल्या ज्या गेस्ट आहेत त्यांची पण स्टोरी अशीच आहे. त्या सुद्धा लहान असताना भातुकली खेळायच्या आणि त्यांना इतकी मजा यायला लागली की त्यांचं जेवण बनवण्यात रस निर्माण झाला. त्याचं बिझनेस मध्ये सुद्धा एक रूपांतर केलंय त्यांनी आणि त्यात त्यांना खूप सक्सेस मिळाला. तर चला आपल्या पहिल्या गेस्टना म्हणजे प्रतीक्षा सागवेकर यांना भेटूया. आता मी आले प्रतीक्षा ताईंकडे, ज्या घरूनच पोळी भाजी केंद्र चालवतात. तुम्ही चहा घ्या, ते राहू देते, मी करते. काही राहू दे, मी मदत पण करीन तुम्हाला. आपण चहा पण घेऊया आणि गप्पा पण मारूया. चहा घ्या. हो, पण मदत फक्त चॉपिंग पर्यंत करू शकते. आणि तुम्हाला जेवणाची आवड लहान असल्यापासून होती? हा, जेवणाची आवड मला लहान असल्यापासूनच होती. कारण की मी येऊन जाऊन आपला टीव्हीवर छोट्या छोट्या रेसिपी दाखवायच्या. मला आवडली की मी वही पेन घेऊन ती लिहून काढायची आणि मग ती बनवायची. हा बात आहे. आणि ताई मला सांगा, तुमच्या या बिझनेसची सुरुवात कशी झाली? काय तुमचा थॉट होता याच्यामध्ये? माझ्याकडे जॉब नव्हता आणि मी टेन्शन मध्येच होते की आता काय करायचं, जॉब नाही मिळत आहे. तर माझे असे मित्र आहेत, मित्रवर्ग असे असं डिस्कस केलं. तर त्यांनी मला सजेस्ट केलं की तू आहे ना जेवण छान बनवते, तू आहे ना जेवणाचा बिझनेस चालू कर. मग मी ना खूप विचार केला आणि त्याच्याबद्दल मी ना मोबाईलवर बरेच व्हिडिओ पाहिले की हा बिझनेस चालू करायचा असेल तर काय करायचं, काय लागतं, बॅकअप काय असेल किंवा काय. पण ठीक आहे, आपण शून्यातून सुरुवात करू शकतो. एक पॅम्पलेट बनवलं. अच्छा, ओके. सुरुवात अशी केली. 40 रुपयापासून सुरुवात केली. पूर्ण पोळी भाजी 40 रुपये. ओके. आणि पूर्ण जेवण 70. ओके. असं. तर मी असं पॅम्पलेट छापलं आणि इकडे आमच्या सोसायटी पाठीमागे वाडी आहे, तिथे सगळीकडे देऊन आली. म्हणजे माझा मुलगाच गेलेला द्यायला, सगळीकडे वाटून आला. पण मला रिस्पॉन्स नाही आला तेवढा. ठीक. अच्छा. वाटून झाले, एक 2-3 दिवस झाले. नंतर माझी मैत्रीण शाळेची रश्मी राणे, ती पार्लरला रेलिगेअर मध्ये कामाला होती. तर मी तिला फोन केला की तुमच्या ऑफिसमध्ये येऊन मी पॅम्पलेट देऊ शकते का, मला ना असा बिझनेस चालू करायचा. ती बोलते ये तू बिंदास, विचारते नाही. म्हटलं विचारायला तर पाहिजे. तर तिने मला परमिशन दिली. मी तिच्या ऑफिसला गेली, मी तिथे पॅम्पलेट दिले आणि सगळ्यात पहिली ऑर्डर मला तिनेच दिली. क्या बात आहे. तिनेच दिली आणि तेच ऑफिस माझं कंटिन्यू झालं. म्हणजे तिथे एवढा मोठा स्टाफ होता. आणि कधी सुरू केलं तुम्ही? मी 2019 मध्ये सुरू केलं आणि जमजेमतेम बसलेला होता. म्हणजे बऱ्यापैकी मला पण कॉन्फिडन्स आला की आपण बनवलेलं लोकांना आवडतं. मग सुरुवात झाली आणि ते केलं. मी कमी 1 वर्ष होत आलेला की चालू होऊन. आणि 2020 मध्ये तर पुन्हा शून्यात गेली. म्हणजे काय झालं, त्या लोकांचं एवढं मी केलेलं तर 2-3 महिन्याचं त्यांचं पेमेंट बाकी होतं. पण ते त्यांनी मला दिलं आणि त्या पेमेंटवर माझं पूर्ण लॉकडाऊन निघालं. मला एक गोष्ट मिळाली, माझ्या फ्रेंडने माझा रेफरन्स दिलेला. ते म्हणाले की मला ना जेवण लागतं. ते स्वतः सेलिब्रिटींना जेवण द्यायचे. अच्छा. पण ते मला पहिलं माहित नव्हतं. ते ना माझ्याकडनं जेवण घ्यायचे आणि ते दिनानाथ नाट्यगृहात द्यायचे.
क्या बात आहे. तर त्यांना जेवण आवडलं तिथे. तिथून जी माझी सुरुवात जी ती झाली म्हणजे तो माझा टर्निंग पॉइंट. हा असं की सेलिब्रेट आपल्या हातची जेवता ही किती मोठी गोष्ट आहे. क्या बात आहे. किती मोठी गोष्ट आहे. मला ते एवढं मी त्याचा आनंदच मावत होता माझा. असं झालं खरंच मला फार म्हणजे असं खूप छान वाटलं. म्हणजे आपलं जेवण एवढं लोक जेवतात आवडतं त्यांना ती खूप मोठी गोष्ट आहे. आज खूप चांगलं झालं त्यांच्यामुळे मला ना एक्स्ट्रा इन्कमच होऊन जाते. करेक्ट. म्हणजे माझं टिफिन तर चालू आहेच त्याच्यामध्ये पण मी हे एक्स्ट्रा पण करते. म्हणजे बघा की त्यांनी सुरुवात केली, पॅम्पलेट्स वाटले, त्यांना रिस्पॉन्स नव्हता आला पण त्या खचल्या नाहीत. त्यांनी पुन्हा सुरू केलं. त्यांना कोविडचा मध्ये एक धक्का बसला, परत त्यांचा एक बिझनेसला हॉल्ट आला, त्यांनी परत सुरू केलं आणि आज त्या सेलिब्रिटीजना सुद्धा जेवण देत आहेत. सेलिब्रिटीज त्यांचे फॅन्स आहेत आणि त्यांचं जेवण त्यांना आवडतंय. सो दिस इज अ लर्निंग फॉर ऑल ऑफ अस की सेटबॅक्स येतात पण आपण त्याला मात दिली पाहिजे. आपण खचून न जाता तितकंच मोटिवेशन घेऊन पुढे गेलं पाहिजे तरच बिझनेस होऊ शकतो. अदरवाईज इट इज नॉट पॉसिबल. ताई मला अजून विचारायचंय की तुम्हाला घरी कोण कोण मदत करतं? घरी माझी मम्मी आहे, माझी मुलं पण आहेत की मला फार म्हणजे खूप मदत करतात. मला कधी नाही जायला झालं तर ती लोक सायकल घेऊन जातात. मम्मी तर माझी कटिंग वगैरे करून द्यायला सगळं मदत करते. आणि मिस्टर पण माझी हेल्प करतात जायला संध्याकाळी आले. दिवसभर नसतात तर संध्याकाळी असले की चला अशा तुम्ही एकत्र जात. ताई मला सांगा की सकाळी 5:30 पासून ते रात्री 9-9:30 पर्यंत तुमचं बिझनेस वाइंड अप होतो. त्यानंतर तुम्ही गरबा पण खेळता 2-2 वाजेपर्यंत. तो गरबा त्यासाठी तर काय माहिती ते माताजीची देणच आहे. एवढी एनर्जी कुठून येते. गरबा मला सर्वात जास्त खूप आवडतो आणि बाकी काही नाही तरी मी ह्यासाठी टाइम नक्की काढते. अजून काय छंद आहेत तुमचे? छंद काय आपले हे पक्षी आहेत, कासव आहे त्यांच्याकडे. तो आता सध्या झोपलाय, तो कॅमेरा कॉन्शियस आहे थोडा त्यामुळे तो येत नाही कॅमेरा. पण हे सगळं कसं मॅनेज करता तुम्ही? कारण जबाबदारी असते ना आपल्या घरात. प्राणी आहे तसं काय मम्मी असं घरात कोण असतं त्यामुळे होऊन जातं. पण ओव्हरऑल सपोर्ट सिस्टम तगडा असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्यांना घरच्यांचा सपोर्ट आहे, त्यांना त्यांच्या फ्रेंड्सचा सपोर्ट आहे, त्यांच्या मैत्रिणीमुळे त्यांना पहिली ऑर्डर त्यांची मिळाली, त्यात त्यांना त्यांचे नेबर्स सपोर्ट करतायत. तर एक सपोर्ट सिस्टम बिल्ड होणं खूप गरजेचं आहे आणि तो तेव्हाच बिल्ड होतो जेव्हा ती व्यक्ती पण खूप छान असते. ताई खूप गोड आहेत. सो आय एम शुअर प्रत्येक जण त्यांना खूप मनापासून सपोर्ट करत असेल. बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, 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 बाई पण भारी देवा, बाई पण भारी र. ओलांडून उंबरठा वाट नवी शोधते, भेदून तू संकटांना घाट नवा खोदते. प्रतीक्षाताई खरोखरच रिअल लाईफ हसलर आहे. कारण त्या फक्त जेवण बनवत नाहीत तर घरोघरी जाऊन त्याची डिलिव्हरी सुद्धा देतात. सगळीकडे डिलिव्हरी देऊन झाल्यानंतर त्या शाळेतून सुटलेल्या त्यांच्या मुलाला घरी घेऊन जातात आणि त्याचा अभ्यासही घेतात. इतकंच नाही तर त्यांच्या घरातल्या खास फॅमिली मेंबर्सच्या खाण्यापिण्याची सुद्धा त्या काळजी घेतात.
हा रोज येतो. हा रोज येणार आणि बस आवाज नाही करणार, गप्पणी बसणार. त्याला पोळी द्यायची नाही तर मग पीठ द्यायचं, घेणार आणि गप्पीत जाणार. क्या बात रोजच्या रोज त्याची हजेरी असते. क्या बात आहे. त्याला पण हवं असतं जेवण. बापरे, ताईंकडे म्हणजे येऊन त्या सगळ्यांनाच खाऊ घालतात. ताई सगळ्यांना खाऊ घालतायत. कावळा, कासव, मासे, आम्ही मनुष्य प्राणी, एव्हरीबडी. तो आहे ना, त्याला मी जेवण देणार ना तर इथेच बसून जाईल. त्याला मी पहिले देते, बरं चालेल, नाही तर तो जाणार नाही. कारण की तो ओरडत बसत नाही. किती गोड. आता जाईल तो. ही आपण कुठली भाजी करताय? शिमला मिरची. शिमला मिरची आणि बेसन. हा, शिमला मिरची बेसन घालून छान लागते भाजी. गोड लागते. आणि सोपी पण आणि खायला पण छान. खूप छान असते, प्रचंड छान असते. काय डिमांड आहे ना माझ्याकडे. हो ना. हे मी जे न खाणारी भाजी आहेत ना, ती लोक पण ही भाजी खातात मागून. मी एकदा सहज माझ्याकडे भाज्या म्हणजे एक आहे SBI मध्ये बॅचलर लोक आहेत, त्यांना नेमक्याच भाज्या आवडतात. 4-5 त्यांनी मला मेसेज पण सांगितलं मला मी ह्याच भाज्या खातो. तर एक दिवस माझ्याकडे त्याच्या आवडीची भाजी एकदा निघाली. मी काय केलं, मी त्याला विचारलं शिमला मिरचीची भाजी केली मी टाकते तुला सजेस्ट करेल. त्याने मला मेसेज केला, ही काय खाली पाठवली होती, मला एवढी आवडली, ह्याच्या पुढे जेव्हा पण ही भाजी बनवायची तेव्हा मला हीच भाजी पाठवली. क्या बात है, क्या बात. म्हणजे तो न खाणारा पण ही भाजी खायला सुरुवात केली त्याने. ताई म्हणजे ना, मला माझ्या आईची आठवण येते. मला ही भाजी आवडत नाही तर काहीतरी करून ती माझ्या पोटात ती घालणारच, त्या टाईप आहेत ताई. म्हणजे प्रेमाने आता ही भाजी खाईल तो, मी सांगत नाही, जे पडेल ते खाईल तो, असं त्यांनी दिलं. आणि त्याच्यानंतर तो सगळ्या भाज्या खायला सुरुवात केली आहे त्याने. त्या बात, त्याचा ऑप्शनच गेला. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम् भिक्षां देहि च पार्वती माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः बान्धव शिवभक्ताश्व स्वदेशो भुवनत्रयम्. ताई खरंच मस्त आहे, खूपच छान. ताई तुम्ही खरोखर एक एक्झाम्पल आहात की हसल कर म्हणजे काय असतं. मला असं वाटायचं की मीच हसल करते, जॉब आणि शूटिंग वगैरे वगैरे, पण असं अजिबात नाहीये. तुमच्याकडे बघून कळलं की एका दिवसात किती गोष्टी मॅनेज करता येऊ शकतात. सो हॅट्स ऑफ टू यू. आणि तुम्ही जे करता इतक्या वर्षांपासून लोकांना खाऊ घालताय, तुमच्यावर खरंच अन्नपूर्णा देवी प्रसन्न आहे. त्यामुळे आमच्याकडून तुम्हाला ही एक छोटीशी भेट. काही खरंच आवडलं ना तुम्हाला? खूप आवडलं, कारण की अन्नपूर्णा हे नाव माझ्याच कॅटरिंगचं आहे. हो. हा, जेव्हा मी लायसन्स बनवलेला मी अन्नपूर्णा नावानेच माझं सुरुवात केली. म्हणजे माझं या बिझनेसचं नाव अन्नपूर्णाच आहे. क्या बात आहे. म्हणजे साक्षात देवीनेच आम्हाला ही बुद्धी दिली असावी. खरं किती छान, किती छान. आणि तुम्ही पण साक्षात अन्नपूर्णाच आहात आमच्या सगळ्यांसाठी. थँक्यू सो मच ताई. तुम्ही खूप गोड आहात आणि तुम्ही अप्रतिम जेवण बनवता. मी यांच्या हातचं जेवते त्यामुळे आय कॅन वाउच फॉर इट. खूपच अप्रतिम जेवण असतं. सगळ्या क्लेनलीनेस पासून सगळ्या गोष्टींची त्या काळजी घेतात. खूप हायजिनिक. आणि सेलिब्रिटीज त्यांच्या हातचं जेवतात, त्यामुळे मी काय अजून बोलू. मी पण त्यातलीच एक आहे.
पण खूप मजा आली ताई. थँक्यू सो मच. आज आमच्यासाठी तुम्ही वेळ काढलात. त्यांचं खरंच खूप बिझी शेड्यूल आहे, त्यातनं तुम्ही वेळ काढला. थँक्यू सो मच. थँक्स. आणि तुम्हाला सगळ्यांनाही मी सांगते परत एकदा, तुमच्या मनात जर थॉट असेल की मला सुरुवात करायची आहे तर नक्की करा. ताईंचं इन्स्पिरेशन घ्या. त्यांनी ज्या काही आज गोष्टी सांगितल्या आहेत त्यातून सुद्धा तुम्ही पॉइंट्स काढू शकता की सुरुवात कशी केली, मार्केटिंगचे जे काही गिमिक्स होते त्यांचे, पॅम्पलेट्स बनवणं, वाटणं, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये सांगणं, त्यांची मदत घेणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. मी ताईंचे डिटेल्स सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे. तुम्ही जर इथे पार्ल्यात किंवा आजूबाजूच्या एरियामध्ये राहत असाल, तुम्हाला जर टिफिन सर्व्हिसेसची गरज असेल तर तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. अप्रतिम जेवण बनवतात त्या. आणि जर तुम्हाला काही टिप्स सुद्धा हव्या असतील तर त्यांना नक्की विचारा, तर तुम्हाला गाईड सुद्धा करतील. आणि गो फॉर इट. ऑल द व्हेरी बेस्ट टू ऑल ऑफ यू. आणि ताई मी तर खूप जास्त इन्स्पायर्ड आहे तुमच्याकडून. आणि नेक्स्ट इयर मी येणार आहे इथे ताईंसोबत गरबा खेळायला. सो तो एपिसोड सुद्धा तुम्ही बघा. मजा आली ना प्रतीक्षा ताईंना भेटून? अरे काय झालं? अरे आजी आजी असं नाही कर. आजी, अरे आई काय करता तुम्ही? कॅरेक्टर मध्ये राहा. सॉरी. अच्छा बरं आजी रडू नको. माझा एपिसोड राहिला बाजूला आणि ह्या दोघींची भांडणं सुरू झाली. छकुलीनी नुर्वीची खेळणी घेतली म्हणून नुर्वी चिडली आणि दोघी भांडायला लागल्या. कसं बस त्यांना समजवलं, त्यांना खाऊ दिला, त्यांच्यासोबत फोटो काढले आणि फायनली दोघींची बट्टी झाली. आणि काय चमत्कार! थोड्या वेळापूर्वी रडणारी नुर्वी नॉर्मल झाल्यावर कृष्णाला रडू नको म्हणायला लागली. चला आता ह्या दोघी नॉर्मल झाल्यात तर आम्ही तिघी पुन्हा आमचा भातुकलीचा खेळ खेळतो. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण आणखी अशा विमेन ऑन्टरप्रिनर्सना भेटणार आहोत आणि प्रतीक्षा ताईंसारखीच त्यांची जर्नी सुद्धा जाणून घेणार आहोत. सो आय विल सी यू ऑल इन माय नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय. अच्छा स्वतः पाडली आणि म्हणते पडली. एक्सप्लोर कर विथ प्रियंका.